भूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी ज्याच्या कामी पडो देह माझा सदा दिन नमामि. परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व येथे जमल्या माझ्या रसिक स्त्रोत हो, मी आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला, तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक खिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक खिरा चमकला, भगवंतया चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला, भगवंतया चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा राजा एक होऊन गेला, महाराष्ट्रात एक असा राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान पुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने, जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर बाळासोबत जोरावर महाराष्ट्र भूमीला भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्र झुकावून चालल्या होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक चित्रपट पडले होते. स्त्रियांच्या अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मानला जात होता. शेतकऱ्याच्या कोणी कैवारी नव्हता. अशा महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंझार, जमता पेटाचा अंगार. आणि अखेरी ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला, ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवरायापूर्वी अनेक राजे होऊन गेले, त्यानंतरही उद्याच राजे आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते फक्त शिवाजी महाराज यांचे कारण आहे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम, निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाने हात लागता कामा नये असे म्हणतात. शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे, परस्त्रीला आई म्हणणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. ते आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न पाळता ते घरदार विसरून आपल्या स्वराज्यासाठी दिवसरात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून तळेमाळ्याची काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे एक कलसुत्वन्य असे व्यक्ती होते. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आली त्याचे डमागवून त्याच्यावर मात करत एका गुलामी काळात स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षा त्यांचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षा त्यांचा वेग जास्त होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे. बोला.